कीर्तनाचा समारंभ निधर्म सर्वता काळ निळामणे स्वरूप सिद्धी निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाजी हरिनामे काळ सार्थक केला जाणे जगन्निहित पाणी मंडन तरुण तुलसी माळा कंजनं कंजनेत्र सदय धुंडहासं विठ्ठलं चिंतनं जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे विषय व्याळी मिटी निधरिया नीतिकाठी हे प्रिया गुरु कृपा दृष्टी निर्विशेष जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन तू श्रीचरण श्री मनोजवं चित्तेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या माझा पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरला मने विठ्ठल सालाबादप्रमाणे भाविक भक्त आणि ग्रामस्थांच्या वतीनं अखंड ज्ञानेश्वरी किंवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या माणगाव गावी साजरा होत आहे। त्याचबरोबर परमादरणीय परमश्री रघुनाथ महाराज यांची माझी भेट नेहमी असते। मी मला परिचय असेल सगळ्याच नाही, खरं मी असं आमकाच असं मी ओळखू शकत नाही। तेव्हा शक्यतो कुणाचं म्हणजे नाव असं राहू नये, त्या सगळ्यांची मी असं त्याची की मस्तक माझा पायावरील नाव वारकरी संतांच्या
आणि या माणगाव गावामध्ये आता दुसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय जसं बुद्धी देतील त्या पद्धतीनं आपण सोडवायचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर परमानंदी प्रेमस्नेही आणि अगदी माझ्या मुलासारखा हरिभक्त परायण रामभाऊ सकल आम्ही मिळून 2-3 वर्ष काम बी केलं दुकानात. त्यांनीच मला आठवण करून दिली माणगाव तुमची तारीख आहे म्हणून मला ह्या बाबांना सांगायला नाही तोपर्यंत पत्रिका बी केली ती नंतरच केली. असं ना पण सगळ्यांच्या यांच्या प्रेमानं रामाच्या शिवाजी की तुम्ही आम्ही सगळी प्रेमाची गुरुंच्या प्रेमास्त्र सगळी मंडळी आणि आज श्री गुरु भाऊसाहेब पाटील गुरुजी हे सुद्धा हे तुमच्या आमच्या अगदी प्रेमाचे आज त्यांच्याकडे जराशी वीक आहे त्यामुळं तरी सुद्धा कासारवाड्याला जाऊन कीर्तन हे केलंच. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी तेव्हा सार्थक होत आहे, तेव्हा काळ सार्थक होत आहे. असं गप्प बसून काळ सार्थक होत नाही. बोला यासाठी केला होता अट्टहास शेवटचा सार्थक करण्याकरताच तुम्हाला सांगतो. महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज आणि यांचे परम शिष्य निळोबा एकनिष्ठ शिष्य निळोबा त्यांचं थोडस असं एक सांगतो की ते आंबागाई जोगाईचे ते काहीतरी सावकर होते आणि कारकुनीचं त्यांच्याकडे काम होतं. कारकुनीचं काम असताना मोठ्या अधिकाऱ्याने वरच्या अधिकाऱ्याने त्यांनी निमंत्रण पाठवलं की काय करा तुम्ही लगेच या तुमचं ते काम तुमचं राहिलं ते पूर्ण करून द्या. हा ईश्वराच्या वयात काय असेल ते त्यांचं महाराज पूजेबद्दल हाचे नियम आता किंवा अनेक दुसरे पांडुरंग ध्याने जाऊ आम्ही वाचल्यानं दुसऱ्या देवताच्या समोर नसतं व्हायचं. व्हायचं खरं कसं व्हायचं माझा पंढरी राया तिथं उभा आहे म्हणूनच नका नसतं. नाही तर तुम्ही तुमची नाही पंढरचा बोवाला आणि देवाचा पूजा आणि व्हायला निरोप आल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलं की मी आता येऊ शकत नाही तुम्हाला आता यावंच लागतं. ऐसे एकांग हे वीर विठ्ठल रायाचे डिंगर बापूर भूमा देवीवर तिन्ही निर्धार आज पाऊस आला म्हटलं आता कशी करूया जरा जोरात पाऊस आहे घ्या आरती करून आटपून घेता काय म्हटलं किंवा मला कधी घेतली आटपून म्हणजे जरा पावसामध्ये केलं पण गावामध्ये सांगितलं नाही प्रेमाचे आणि सांगितलं मला मी येऊ शकत नाही आणि काय केलं की तिथनच ते राजीनामाचा अर्ज पाठवला आणि आता दुसऱ्याची सेवा करणार नाही. आता सेवा करायची कोणाची एक पंढरीरायाची सेवा करायची. तुझी सेवा करीन मनोभावे आणि माझे मन गोविंदी रंगले गोविंदाच्या नामानं मन रंगलं तेव्हा काय सार्थक. तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला नरदेहाची प्राप्ती झालेली आहे आणि त्याच्याबरोबर अजून भाग्यवान काय आहोत तर अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही आम्ही मोठ्या आदरामध्ये प्रेमाने घेतो. असे आमचे महात्मे निळोबा आहे. अभंगामध्ये काय सांगताय आता जास्त विस्ताराला पण वेळ नाही आहे कारण आता वाले सोळा मधली चाल केवढी घ्यायची भजन केवढं केलं तरी सांगायचं केवढं तरी पण औपचारिकता काय असेल ती तेवढी सांगून आपण कारण काय कसं होतं आम्ही जर भांडण लावलं तर पुढे ती जीवन आता कशी जागा द्यायला काय जाणी देऊ ती भांडी पण विठ्ठला विठ्ठला
तुम्हाला हेतुपूर्वक असं कीर्तनातून केव्हाही कृष्णासारखे पायाशी वेळेवर हे करून नीट उभं मध्येच पायथ्याने काहीतरी बोलत हे का करतो तर श्रीकृष्णाने नारदाला माझे भक्त गाती जेथे नारदाने आणि दुसरी गोष्ट काय तर ज्या मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर हे पहिले भक्त ओम नमो शिवाय कावड घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रजवले असे असणारे प्रत्यक्ष हे हे यांचाच अवतार पुंडलिकांचा अवतार प्रत्यक्ष आणि कीर्तनात उतरून गेल्यानंतर महादेवाच्या कीर्तीवरती पाय देऊन गेलेल्याचा आपल्याला दोष लागतो आता काय म्हणतायत देवबाराया नाम वाचे श्रवण तीन साधन काय साधन करायचं किती साधन सांगितले तीन साधन सांगितलेली आहेत या तिन्ही साधन जर साधकानं जर केले तर तो अगदी त्याचं जीवन सफल किंवा सार्थक होतं पहिलं साधन काय आहे तर वाचेन नाम तुम्ही म्हणणार नाम आम्ही घेतोय का नाही तर घ्यायला काळ सार्थकी जाईपर्यंत आला पाहिजे आपण जमिनीमध्ये धान्य करत ते पेरल्यानंतर उगवते का ते पेरल्यानंतर बिलकुल उगवत नाही त्याला मशागती करावी नंतर ते ठोकणार असते नंतर मग ते तिथे बी आल्यानंतर मग ते कापून आपल्याला म्हणजे याच्यामध्ये अनुबारायणा सुद्धा 22 जन्मे बाबा बाळ छंदो हा 108 वेळेला ज्ञानोबारायांची समाधी 22 जन्म घ्यायला लागले आणि 21 जन्म घ्यायला 22व्या वर्षी मग प्रत्यक्ष पाहणार मग हे काय आमचं तर ही वाटचाल आहे आमची या वाटेवर आता कसं ज्याच्या त्याच्या दहावीप्रमाणे आहे एकदम 10वीची परीक्षा आपण पास होऊ शकत नाही त्याला क्रम आहे पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी असा क्रम आहे या क्रमाने गेल्यानंतर मग तिथं आपण 10वीची परीक्षा बसू त्यासाठी पहिलं साधन काय सांगितलं नाम वाचे बघा हा यज्ञ करणं अवघड शनिला बोला काय पाहिजे भटजीला बोलवायला पाहिजे अन्नदान करायला पाहिजे मंडप घालायला पाहिजे त्यात सोनीची तुपाची धार घालायला पाहिजे हत्तीच्या शोधीची तुपाची धार घालायला पाहिजे यज्ञ करणं फार अवघड त्यानंतर यज्ञ जप करणं सुद्धा त्याच्याही पेक्षा जर आपण जर नामस्मरण करीत बसलो तर आपलं चित्त एका ठिकाणी असं काय हे सांगता येत नाही कीर्तनाला आलाय बरोबर म्हैशीला तिकडे दुधाची धाट बुटी ठेवली आहे का नाही बायकोन कडी लावली आहे का नाही काय की काय तसाच आलाय काय की म्हणजे इतर चित्त जप करणं सुद्धा फार आवडतं तीर्थ करणं तीर्थाला जाणं तरी काय सोपा आहे म्हटला त्याला निधी लागतो त्याला पैसे लागतात पण महाराज मला सांगा रामकृष्णारी म्हणणं काय अवघड आहे का रामकृष्णारी म्हणणं अवघड आहे काय ज्यावेळी अहिल्याचा सोपं साधून तुम्हाला सांगतो अहिल्याचा व्यवहार ठरवतो अहिल्याचा व्यवहार ठरवतो पृथ्वीची प्रदक्षिणा 3 पृथ्वीची प्रदक्षिणा जो करून येईल कोण पहिला भगवान सुंदर होते ती पृथ्वीची प्रदक्षिणा कोण करून येईल पहिला त्याला ही अहिल्या मारणार सगळे देव गाणं सगळे आपापली वाहनं घेऊन सगळे एकमेकावर बसून अगदी एकाच्या पुढं म्हणजे मी पुढं काय तू पुढं असा कलूर
सोपं साधन तुम्हाला सांगतो, त्यातलं वर्म माहिती पाहिजे. चुकलिया वर्म. गौतम ऋषी आश्रमामध्ये अंघोळ करून ध्यानाला बसले. तेवढ्यामध्ये गाईचं म्हणजे तिचं हे होत होतं काय नाही, म्हणजे गाय व्यायला सुरुवात होती. म्हणजे 2 पाय पुढे मुंडकुट बाहेर आणि त्याबद्दल असं शास्त्रामध्ये काय सांगितलंय, अशा गायीला जर प्रदक्षिणा घातली म्हणजे गाय ती प्रस्तुत होत होती, अशा गायीला जर प्रदक्षिणा जर घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं फल मिळते असं शास्त्रात. किती चोखा ही पाळा लागल्यात गौतम ऋषीने 3 प्रदक्षिणा टाकल्या, नमस्कार केला गायीला, येऊन गेले. म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं फल गौतम ऋषीला ऐकलं. सगळ्या देवाने विचारलंय असं कसं, शास्त्र कुटुंबरा व्यासाने ते सगळं दिलेलं. साधन किती तुम्हाला सांगतो सोपं, तसं सोपं साधन आहे हे. नाम वाचेला येणं अत्यंत सोपं साधन आहे. हा, मग वाचेला येत असताना आपण काय करायला पाहिजे. तुकोबारायने एका सोप्या अभंगात सांगितलेलं आहे आपल्या, घेई घेई माझे वाचे वाचेला दुसरं काय सांगायला, घेई घेई माझे वाचे गोड. पुढं काय सांगितलं, डोळ्यांना काय आज्ञा केली, डोळे तुम्ही घ्याल सुख पहा आणि तुका म्हणे जीवा नको सोडूया. मग असं असताना असं जर केलं तर काय सांगतं आपोआपच नाम वाचे श्रवणे केले. जगामध्ये साधनं भरपूर आहेत, पण त्या साधनानं काय होतंय तुम्हाला सांगतो की परमात्म्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. कसं सांगितलेलं आहे, पहिलं साधन कसं सांगितलेलं आहे माऊलीने आपल्याला, कसं सांगितलेलं आहे, कसं सांगितलेलं आहे, अन्य मार्गाने जर आपण गेलो, हे संतांनी सांगितलेलं सोपं साधन सोडून नाही ते जर करत बसलो तर आपण काय होतंय, कसं सांगितलेलं आहे, योग याग विधी देनो हे योग याग विधी देनो हे मायाची उपाधी योग याग विधी काय होणार, असं तुम्ही काहीतरी करायला लागला की दंभ येणार. हा हे मी करावं, एक बोलतोय मी एक करता आहे येणे नोहे सिद्धी. हा जरी त्यातनं जरी सिद्धी प्राप्त झाली, हा तर कसं सांगितलंय परत पुढं, रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी जवत्या परमानंदी. ह्या सिद्धी जरी प्राप्त झाल्या आपल्याला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानोबरायांनी परत आणि सांगितलं, मग रमलं कुठं, माझं मन रमलं कुठं, ज्ञानदेवा रम्या रम्य
मानगावात हाय मोठा बाजार तुर्कीवाडला नाही राहायचं तर बेळगावला हे असं का होतं एवढं सांगतो झटक्या सांगून पडतो तिथं सर्कस असते काय ते सर्कस त्या सर्कस मध्ये सारखा माणूस सर्कस इंटरव्ह्यू झालं काय झालं कशा करता सकाळी एवढं लक्षात ठेवलं की काम संपलं इंटरव्ह्यूला मध्यंतरला बरोबर आता इंटरव्ह्यू झाला की माणसं त्या इंटरव्ह्यूला अगदी असा दंगा माणूस मोठी मोरामश पंढरपूरची ती घेऊन पाटीला ती आग बिल लावून चांगला आणि तो असा पुढं वाकला की ती म्हैस त्याच्या पाठीवरती अशी उभा राहायची म्हणजे ते लोकांना काय वाटायचं त्याने म्हैस उचलली आणि लोकांनी पैसे टाकले तो कुणी 50 कुणी 100 कुणी 200 कुणी 300 त्याला वाटलं की भजनाने बिजनं करण्यापेक्षा शो धंदा म्हटला नंबर 1 चा हे कोणी सांगितलं म्हटलं हे करायला 3 ते 6 ला गेलता तर बायको घरात म्हणाली गेलाय बाजारला यायने मग ते कसं होतं बघा तुम्हाला सांगतो ह्या भागात 5-6च्या दरम्यान धार काढतात 3 ते 6 ला इथून घरात 6:45 वाजलं की मग ते बायको नुकती धार काढून घेऊन डेअरीला घालणार ते आणि शेवटी तिकडं आला काय नाही म्हणाला आता ह्याच्या मनात काय की म्हैशीपेशी जाऊन उभा राहायचं कुठल्याही पर्यंत म्हैशीला घ्यायची गोष्ट तिकडे येत्याला ह्याला बघितला त्या म्हशीला वाटलं या आणि धार काढायला यायला घ्यायचं वाटल्या जे उचलला आणि जे टाकला का नाही खूप आड मोडून बसला हात मोडला हात तर तिच्या अस्पतालमध्ये पड्ड्या लावला वाघाने बसावा काय नाही आणि गेला सर्कसला इंटरव्ह्यू आली आणि ते आहेच हो पार्ट त्या माणसाच्या आली म्हैस आली तो घेऊन आला ते पैसे टाकले घेऊन गेला परत हा म्हणाला हे काय तुझी भानगडी हे कशा करतात आमचे श्रीमंत भाऊसाहेब भारी सांगतात ते कशाने झाले इकडे कशाला आलं तर म्हणाला ते मच्छीकडे जाऊ नको तू बांधून घातलं जायचं पट्ट्या पिट्ट्या हे असलं का इकडे येऊ नको म्हणाले ए थांब तू कसं काय उचलतो कशाबद्दल उचलतो सांगितलं असाध्य ते साध्य करिता साया कारणाभ्यास तुका ही गोष्ट साध्य नाही असं नाही त्याने सांगितलं मी केव्हापासून करतोय ते रिडकू बाळकं होतं तेव्हापासून करतोय तू मोठ्या म्हशीच्या पुढ्या जाऊन उभारल्यावर तुला मस उचलून टाकायची राहील साध्य करिता कारण अभ्यास तुकामध्ये जेव्हापासनं उपजल्यापासनं कसं जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री करीत नाम जिव्हारी जन्माला उपजल्यापासूनच भजनाची संगत पाहिजे जन्माला उपजल्याबरोबरच मार्गात अडकवली पाहिजे आता येताना माळा घेऊन आलोय आम्ही आता कोण कोण येत आहेत बघतो माळा करतो कोण कोण मोकळं आहे ते बघून मला माहिती आहे कोण कोण आहे ते मी ओळखलंय बरोबर ज्याच्या कपाळाला टिळा नाही तो माळकरी नाही कारण अभ्यास तुम्हाला सांगतो अभ्यास करायला पाहिजे तुम्ही लोक भजन करत नाही हे काकड्यापुरतं किंवा ह्याच्यापुरतं असतंय तर कसं नाही रात्री 10 ला जागर चालू केला की तो सकाळी 4 ला संपवायचा अजूनही करायचं तिकडं माहिती आहे बघा रामाने आम्ही ते भोगल्याला ऐश्वर्य तुम्हाला सांगतो अरे समाधान वाटते ना जय जय राम कृष्ण आली अर्धा तास विठोबा रुक्मा 1 तास मी राखील म्हटला की आता तुझच कर असं राम वाचे श्रवण कीर्ती
पावले चित्ती समान. म्हणून ह्या अशा जांभीक साधनानं काय होणार नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या न भवती याची आधार म्हणता. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासे सिद्धी होती देवाचा. काय भक्तामध्ये श्रेष्ठ अग्रगण्य जर कोण असेल भक्तीमध्ये त्या गोपिकांच्या मध्ये ती राधिका होती. त्या भक्ती करत असताना सुद्धा दांभिकपणा नसावा. त्याच्यामध्ये कसं असावं की प्रेम भक्ती असावी. त्या राधिकाच्या नुसतं मनात रास क्रीडेच्या वेळेला नुसतं मनात आलं. काय मनात आलं. सगळ्या गोपिका खाली बसल्या आणि भगवान श्रीकृष्णाने काय केलं की मला खाल्ल्यावर नुसतं मनात आलं. गाडी पूर्ण झाली. वरून धाड दिशांना मग म्हणा लागली कोणी सांगा या गोविंदाची श्रुती. होता लपलाता वाहिला खाली मोठे आड आले ध्येय बुद्धी. धावा आळवा करुणा कृपा. म्हणून योग याग विधी किंवा नाना साधनाच्या केल्या खटपटामध्ये न पवती याची जाणो जाता जाणीव घाली आडपाटा योगाभ्यासे सिद्धी होती वाटा. अजून काय सांगितलं. यज्ञ यागे स्वर्ग भोग. स्वर्गातले भोग सुद्धा जर तुम्ही यज्ञ 100 यज्ञ केला तर तुम्हाला काय होईल. तेथा अमरत हे सिंहासन आवरा ऐरावती सारखे वाहन राजधानी भवन अमरावती. स्वर्गातले भोग प्राप्त होते पण तिथलं भोग संपल्यानंतर तेच पुण्याची पावती असते. त्याच्या अगोदर अभिनय उठी उतरे. येऊ लागा ती माघारे मृत्यू लोकाशी. बरोबर. पुण्य तुमचं संपलं की तुम्ही परत चला बँकेत तर चेक बॅलन्स असला तर चेक होणार. बॅलन्स असला तर चेक असणार. म्हणून ते सुद्धा नको. यज्ञयागे स्वर्ग भोग आढळती करिता तपे दान करिता तपे काम क्रोध खवळते आणि नित्यानित्य ज्ञानाने अहंकाराची प्राप्ती. जर ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं तर तुमच्या ठिकाणी अहंकार हे नवल अहंकाराचे भोगी विशेष नलगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोडे ज्ञान अभिमान दुवासाशी व्यर्थ शापिले अभिशाशी मग कोणी पडले त्या वेशाशी. म्हणून ज्या ठिकाणी ज्ञान आला की तिथं अभिमान आला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी कसं सांगितलंय बघा. टाळी लोपला
नवल अहंकाराचे कोटी अहंकार सुद्धा तुमच्या जवळ येत नाही, काम क्रोध विकार सुद्धा तुमच्या जवळ येत नाही. कशामुळं? भगवंताच्या यज्ञ यागे स्वर्ग भोगाडे ती करता तपे दान करता तपे करते काम क्रोध खवळती नित्यानित्य ज्ञान अहंकाराचे हे सगळं केलं. हे सगळं केलं तरी सुद्धा समाधान प्राप्त झालं. मग पुढे काय आयशे शोधी मार्गनाना बरी नयेची प्रसिद्धी. मग सांगे आता नाचून गीती गाऊ हा मुरारी न्यामने करू संसार. हे सगळं बघितलं पण यांच्या सगळ्याचा काय उपयोग झाला नाही. ते सांगितलंय सोपे वर्मा महान हाती घेऊन याच्या पुढे समाधीचे सुरुवातीला सांगत असताना नाम वाचे एकदा नाम हजारो जन्माची पुण्य दयाचे वाचे पुढे नाम नाचतसे माझे जे जन्म सहस्त्र ओळखीचे एक वेळा हजारो जन्माची गेलेली बापू पुण्याकडे असेल तर तुम्ही जोरानं काय म्हणाल? कुंडली नक्कीच आहे. तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी पुढच्या जन्मामध्ये माणसाचा जन्म माणगाव गावाच्या जन्माला यायचा. विठ्ठला दयाचे वाचे पुढे बोला नाम नाच तसे माझे हजारो जन्माची केली आहे. जर पुण्य असेल तर माझं नाम स्मरण त्याच्या मुखात असं करताय. कुणीकडे गेलेलीस जरा मीठ कमी झालं, जरा जीवाला जर व्यवस्थित जर लागलं नाही कसं होत आहे.
बरोबर नाहीये. राग आला देतो ना काय गातो स्वरामध्ये कुठलंही तुम्ही म्हणत असताना ते स्वरा कसं सांगितलं. एक गाव आम्ही नाही लावणी ब्रह्मरसात सेवन करत असताना स्वर अजिबात बाजूला जातात. त्या स्वरामध्ये असे सप्तरंध्री सप्तस्वरे पावा मंजुळ्या असं एक ज्ञानेश्वरांचं प्रमाण आहे. तर कसं काय सांगत होतो तुम्ही प्रमाण काय दिलं मला नाम चांगले कपी पुढं केली राक्षस महाराजांनी जरा पुढे घेतलं आणि थोडं जरा पाठी जयाचे वाचे पुढे भोगा नाम नाचत असे माझे जे जन्मशास्त्र ओळखीचे हजारो जन्माची पुण्यार्थ केलेली असेल तर माझं हजारो जन्म एक दुसरा जन्म मग इथं जे आलेले आहेत ह्यांची पुण्याई आहेत. धन्य मी मानेन आपुले संचित राहिलीशे प्रीत तुझे नामे. भगवंता तुझ्या नामावरती माझी प्रीत आहे याचं जिवंत उदाहरण आज ही सगळी मंडळी देवळात आहे. त्या मानगाव गावामध्ये आहेत, बाहेर बसलेले आहेत, आत बसलेले आहेत. यांनी एकदा तरी पुंडली म्हटले आणि आता गडिंगलचा बुवा आलाय मी माळ घालून अरे इथं कोण बसायचं नाही विठ्ठला. कसं सांगितलं धन्य मी मानीन आकुले संचित माझं संचित मागचं चांगलं आहे तुझ्या नामावरती माझी प्रीत आहे. राशीचे प्रीत होते नामी धन्य झालो आता याची संध्या नाही आणि या बाही न पडे या बाही काळ त्याला काळ स्पर्श का तर तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळले मेघश्यामा तुका म्हणे आम्हा जन्म हो या यासाठीच हा नरदेव दिलेला आहे. देवे दिला भजना करता नरदेव दिलेला आहे. आणि गोमटा या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर असा मौल्यवान असा हा नरदेव दिलेला आहे. ज्याच्या ठिकाणी व्यवस्थित अशी इंद्रिय दिलेली आहे. समजा डोळे जर पाठीमागं उभ्यावर लावला असतं तर जमला असतं. कान ह्या दोन्ही बगलेला लावला असतं तर चालला असतं. नाक ज्या त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित दिलेला आहे म्हणून गोमटा हा शब्द वापरलेला आहे. देवे दिला भजना भजना पण गोया मी माझे आणि तुझे हे करीत बसलं. मी एवढं केलं मी तेवढं केलं हे ह्याच्यातच गुरफटून बसलं. एके ठिकाणी सांगताना असं सांगितलं की उपजोनी संसारी आपुला आपण मी माझे शरीर या देहाते म्हणे मी पुत्रदारा धन माझे बरी काळाचे खाजे हे काळाचं खाज पण केव्हा काळ ह्याला जवळ केव्हा घेत नाही. तर भगवंताचं नाम घेतलं तर नाही तर काय उभे आहेत काय नाही तरी हे जर भजन जर करीत नसल ज्या कामा
करता हा नरदेह सुंदर मनुष्य बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी जे ने ज्ञाने देही विदेह पायी पावते. एवढा अधिकार मला इथे गप्पा होती. भावनाच्या ठिकाणी पंचमहाभूतापासून हा नरदेह दिला. हा नरदेह काय झाला दिला. हा पण त्याच्यात जीव कुणी घातला. जेने हा दिला. अरे फुकट तुम्हाला दिसलाय. तयाचे करीन चिंतन जग जीवन गालीन गुण तया. या परमात्म्याचं गुणगान करण्यात हे बघा ज्या कामाकरता हा नरदेह दिलेला आहे त्या कामाकरता ते जर उपयोग नसेल तर त्याचं काय उपयोग आहे. दुकानमध्ये गेलो म्हणजे छत्री एक गेलो चांगली छत्री नंबर 1 ची छत्री आहे. 50 रुपये 200 रुपये 400 रुपये 500 रुपये 500 रुपयाची मला छत्री. बरं ह्याला वॉरंटी गॅरंटी काय. सालो साल चालणार मला. फक्त 2 पथ्य पाडायचे आहे त्याच्यावर. एक उन्हात न्यायची नाही आणि एक पावसात न्यायची नाही. मग काय ती देवघरात पूजा करायला ठेवायची आहे. ज्या कामाकरता ती छत्री वापरायची नाही. ज्या कारणाकरता देवानं नरदेह दिलेला आहे त्या नरदेहाचं नामस्मरण जर भगवंताचं नामस्मरण करायचं जर काय करायचं. मिलिटरीतला पैलवान जवळ शांबळ आल्यापेठ पत्नीनं स्वागत वगैरे केलं आणि मग मी आता बाजारला जातो म्हणाला. बाजारातून सगळ्या सामग्री घेऊन येतो म्हणाला. आता महिनाभर आहे म्हणाला. ते त्यावेळेस ते जरा पोशाख असायला बाजार केला आणि सामऱ्यातून मार्गाला यायचं. जरा स्वर्गात चढ उभा कर. आला की घरला मोकळा अगदी बायको म्हणाली हे तुमचा हात कसं काय झालं. एवढं धडधाकट असताना मिलिटरी मधला तुम्ही असताना तुमचं असं काय झालं आणि तुमची पिस्तूल कुठे गेली. हे म्हणाला ते मी लपवून ठेवली ती म्हणून बरं झालं नाही तर टीव्ही काढून नेते आली. आता त्यावेळेला तुझी पिस्तूल उपयोगाची नाही तर काय गणपती टिकल्या वाजवायला पिस्तूल पाहिजे. तशा ह्या पिस्तूलला जर नामस्मरण करत नसतील तर काय करायचंय. भगवंताचं जर नामस्मरण करत नसतील तर काय करायचंय. प्रत्येक माणसाने तुम्हाला सांगतो उठल्यापासून काहीतरी म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं याच्याकरता पहिलं नतमस्तक आपण ज्ञानेश्वरीवर आपलं डोळे गेलं. मी काय सांगतो मी लक्ष द्या. ज्ञानदेव नाम तुझे भगवंताने समाधीच्या अभंगामध्ये लिहून ते ज्ञान हृदयचे माझे जन तारावयाचे निकाजे हे मूळ जन लोक जे तुम्ही आम्ही आहे का नाही मी तुमच्यावर नाही. हे तारण्यासाठी काय हे तारण्यासाठी तू अवतार घेतला. अवतार कोण आहे
महाविष्णूचा सखा ब्रह्मसोपान तो भक्तानंद सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. हे ब्रह्मा सोपाना तो झाला भक्त आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानेश्वरी सामान्य नाही बाबू. आंधळी माणसं सुद्धा आळंदीच्या ठिकाणी ज्ञानेश्वरी असतात. आणि आपणही रोज आपल्याला नाही वाचायला जमलं तरी चालेल, पण रोज तुम्ही उठल्याकडे ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवा. एक जरा ज्ञानेश्वरीचं तुमच्या डोक्यावरती श्रद्धापूर्वक निष्ठापूर्वक भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी स्वमुखे सांगे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला सांगितलं भाव धरून तुम्ही जेव्हा कुठल्या तरी लक्षात आणि भावात लक्षात येतं ना, नाहीतर मग त्या ज्ञानेश्वरी घेऊन भाईवर जाऊन वाचत बसला तर तो भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे फक्त तुम्हाला काय जास्त सांगते हरिमुखे म्हणा पुण्याची तुम्ही एवढंच करायचं नाम वाचे आणि मिळवणाऱ्याने ते सांगितलेलं आहे येथे येऊन केले काय माणसाच्या जन्मानंतर भगवंताचा जन्म घेतलं नाही तर त्याच्यासारखा आघाती दुसरा भाग्यवान कुणाला म्हटलेला आहे? कुणाला म्हटलेला आहे भाग्यवान? धन्य जगी तोची एक हरी रामकृष्ण वासुदेव सदा धन्य जगी त्याला धन्य म्हटलेला आहे. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान. अजून आपल्याला आरतीमध्ये कसं सांगितलेलं आहे? समजून घ्या कसं सांगतोय ते. हित नेणं कोणी स्वतःच हित आम्हाला समजत नाही. हा एवढ्या करता संतांचा अवतार आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान आणि जे कोण सुशिक्षित आहे त्यांना वाचायला येते त्यांना थोडासा वेळ आहे त्याने नित्य रोज ज्ञानेश्वरी असं केल्यानंतर काय होतं? वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञान होय ज्ञान होय मूर्ख त्या दगडा वाचेल जो कोणी बघा जो ज्ञानेश्वरी वाचेल जो कोणी जरी कशी पहिल्यांदा काय नाम पहिल्यांदा तुम्ही वाचेला नाम म्हटल्याने काय होतं? तुम्ही तुमची जी काय काम क्रोध मन पुस्तक धर्म आणि अहंकार हे जे काय तुमच्या अंतःकरणामध्ये जे भरलेलं आहे ते सगळं निघून जाईल. उपकारांच्या प्रमाणात आहे. कामणे देह भरिला विठ्ठले कामणे देह भरिला विठ्ठले
क्रोध मी माझं आणि तुझं हे जर ओझं टाकायचं असेल तर या देहामध्ये भगवंताचं नामच टाकलं. कामणे देह भरिला काम क्रोध ते जागा तिथनं हलवतात. त्यांना जावा म्हणून सांगायची गरज नाही, ते हलवतातच. कामणे देह भरला विठ्ठले कामे क्रोधे नाम वाचे वाचन. कसं झालं अजामेळ राजाचं एका शूद्र स्त्रीशी लंपट जातीनं ब्राह्मण, पण काय झाली अवस्था. एका अजामेळ उद्धरीला नामे एका मुकुंदे पुत्रस्नेह शोक करिया तव तो कृपाळ जवळी उभा अनाथाच्या नाथे घातला विमान नेला उचलून परलोका ऐसे सारखा घेची. अजामेळ राजा झटक्यात आवडतो बरोबर. अजामेळ राजा एका शूद्र स्त्रीशी लंपट केला. ब्राह्मण होता का, सगळ्यांनी वारीत टाकलं. याला कोणी काही याला म्हणजे स्पर्श करायचा नाही किंवा याला कोणी देण घेऊन काय करायचं नाही असं याला वारीत टाकल्यानंतर त्या स्त्री बरोबर त्याला एक मुलगा निर्माण झाला आणि त्या मुलाचं नाव त्याने नारायण दिलं. आणि आता माझ्यानंतर नारायणा तुझा आता अंतकाळाच्या वेळेला अंतकालेचे महामेव किंवा मरणी जयाचे आठवे तो तेची गती पावे म्हणून सदा स्मरावे. अंतकालाच्या वेळेला भगवंताचं नाव आलं. काय झालं, यमाचे दूत आले आणि विष्णू भक्तही आले. नाही आयुष्यभर आदरमान वागलेला आहे आणि याला जागा नाही आहे. हा विष्णू लोकांचा गिराक नाही, हे गिराक आपला आहे. नारायण तसं नाही. नारायणाची काय पोरगा आधी नारायण म्हणावं आणि ज्ञानेश्वरी डोकं ठेवावं. नाम आता वाचेला सुद्धा तोच लागला. कसं सांगितलं बघा एकदाचे एका जनार्दनी अखंड शब्द सोहळा विठ्ठला विठ्ठला. एका जनार्दनी अखंड शब्द सोहळा असं काहीतरी वासुदेवाचं प्रमाण आहे. हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळिका एका जनार्दनी अखंड म्हणून नाम वाचे श्रवणी कीर्ती. भगवंताची कीर्ती साधू संतांच्या मुखात ऐकायची, ती कानाला करायची आणि त्याच्याबरोबर की भगवंताचे जे समर्थ आहे ते चित्तामध्ये काय करायचं, धारण करायचं. असं केलं की त्यांचा काळ सार्थक झाला. म्हणून नाम वाचे श्रवणी कीर्ती पाहुले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने विठोबा. Hey,
नामाचे श्रवण कीर्ती पावले काळ काय सांगण्यासाठी जेव्हा 2-5 मिनिटं दिवसभर प्रत्येक घरी बसते झाडाच्या पाण्यात धूप कर्मात अजून काय मध्य प्राशन अजून काय नको नको ते करतील पण विठ्ठल मंदिरात येऊन भजन नाही एक काळ कसा धूत कर्म खेळ दारू पण मंदिरामध्ये इकडे केलं काय बोल सांगितलं एक रोज घडे त्या बिचारच्या गळ्यात भुक्का म्हणून सुद्धा ठेवा तो सुद्धा पाण धुवायला तिकडे जायचं 6-6:30 पावणे 6 वाजता कंटाळ काय होतो वेळ काय वेळ अगदी म्हणजे फुकट गेला श्री गुरु आले की असं काहीतरी करीत असतात योगायोगाने त्या दिवशी माझ्याकडे येऊन बसलो एक तासभर त्यांच्याशी मी बसलो बसायला वेळ आज माझा वेळ वाया गेला नाही म्हणजे संतांचा वेळ की किती महत्वाचा असतो आणि आम्ही बघा काय सांगायचं तुम्हाला किती सांगायचं तुम्हाला सगळं विकायची पाळी आहे तरी सुद्धा तुम्ही ते दारू सोडा कंटाळा आला तुम्हाला आणि तुम्ही आज जर तुम्ही जर दारू पिऊन आला मी काय होणार नाही मी घरात कसं कसं तुमचा तो टाईम असतो ह्यासाठी सांगितलं किती बसच्या घर पण 6:4 वाजलं गाडी घेऊन आता दोघं एखाद्या खाण्याचा हात काय मला सांगायचं तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्हाला तुम्ही दारू प्यायची तरी सुद्धा तुम्ही आला सांग आणि मी आता घर सोडून जाणार ते काय म्हणाल माहिती आहे मग तुझं तरी खरं कर म्हणाल तू तरी घर सोडून जा म्हणा तू जशी जाईत नाही तशी मी त्याला सोडली म्हणजे नको ते करण्यात नको ते करण्यात एक मनुष्य उठला म्हणा गावचा तुम्हाला सरपंच केला गाव बदलली जिल्ह्याचा जर महापौर केला जिल्हा बदलला मुंबईमध्ये जर मला म्हटलं मुख्यमंत्री केला तर मी सगळं महाराष्ट्र बदललं त्या देशाचा म्हणाले मला पंतप्रधान केला तर मी सगळा देश बदलेल म्हणाले दारू हे बदलेल ते बदलेल म्हणजे मला सांगतो आणि त्या देशातला याला बहुतेक मोठी चालला तेव्हा हे असलं बोलायला हे असं दारू म्हणाले कमी प्या हा आणि ते लुंगी म्हणून भरपूर माझा घालून आल्याचा तो पहिला ते बदला म्हणाले आणि मागणं गाव बदला किती व्यसनात यायचं माणसा किती 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 माणसांनी व्यसनात किती काळ वाया गेला तुम्हाला सांगतो मग काळ कसा घालवायचा काळ ब्रह्मानंदी सर काळ
कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल. काम करायला काय नको म्हणणार नाही, पण कामामध्ये कामामध्ये तुमचं काम करत असताना राम म्हणायला काय अडचण आहे. तो काळ सारावा चिंतन म्हणा की काळ सारावा चिंतन श्रीगंगा देवाच्या पूजने अजून काय सुखेशेव गाऊ राम नाम मग नवे वादान कशामुळं करू वासुदेव तेने तुटेले बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव काळ सार्थक जनाबाईंनी कसं केलं दलिता गाई नरे न विसंवेक्षण म्हणजे तुझे नाम दळण गोरोबा काकांचा गाडगी बनवायला गोऱ्या कुंभाराची गाडगी बनवायला संत सावता म्हणायचं फुलफुला आणि काय करायचं उच्च नीची काही हा अभंग सगळा बघून घ्या नेणे भगवन दिसले आणि दैत्या घरी रक्षी प्रल्हाद अशी दैत्याच्या कुळामध्ये प्रल्हादाचं रक्षण त्यांचा काळ सार्थक झाला हनुबा माऊलींचा काळ सार्थक झाला तुकोबारायांचा काळ सार्थक झाला नाथ महाराजांचा काळ सार्थक झाला नवे सद्गुरू महाराज श्री गुरु बाबासाहेब यांचा सुद्धा काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने फक्त मनामध्ये कुणाला धरलं धरिला मनी जनाबाई ते सुद्धा सांगते चालू राहील आणि तिकडे लोकांनी भूक लागली असतात तुमच्या मनात म्हणा मी वळखले बंद कवा करतोय आम्ही मी वळखले काळ सार्थक केला त्याने असा काळ सार्थक केला फायदा काय फायदा दुसरं काय कसा करायचा तो फायदा कीर्तनाचा समारंभ निधर्म सर्वतः दांभिकपणाची भक्ती देवाला आवडत नाही गर्वरहित करायचं कीर्तनाचा समारंभ म्हणजे काय सततम कीर्तयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं कीर्तनाचा समारंभ आता या कार्याचं म्हणजे कीर्तनाचा समारंभ निधर्म सर्वथा काळ सार्थक केला त्याने धरिला ज्ञानेश्वर
जरा जरा कीर्तनाचा समाधी गर्भोदय का करायचं आणि ज्ञानेश्वर का करायचं दोष आणि ते दोष होऊ नये किंवा ते दोष घ्यावेस याच्यासाठी स्वयं नाच करायचं कसं सांगितलं तुकारामाने पापे जाती संताची माझी वाचा संतांचं नामस्मरण तुमच्या अंगामध्ये जे दोष असतील ते निघून जाते त्याच्यासाठी काय फार मोठी दोष टाकायचं नाही ज्ञानदेवता हे बाहेर करायचं म्हणून आणि शेवटला असं सांगितलं की निरामणे स्वरूप सिद्धी समाधी समाधी नाही सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी प्रतिकूल अवस्थेत सुद्धा नामस्मरण आणि अनुकूल अवस्थेत सुद्धा नामस्मरण त्याला सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मानसी समाधी अजून काय ज्ञानदेवा निवृत्ती समाधी संजीवन समाधी संजीवन संजीवनी समाधी आज कोण जर भाग्यवान किंवा जर पुण्यशील असेल तर त्याला ज्ञानोबारांच्या समाधीला जर कान लावला तिथं भजनच ऐकलं हुळहुळा वाजती टाळ म्हणून ज्ञामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामातीच समाधी हेच एक प्रमाण दर्शन म्हणून काळ सार्थक केला करुणी घ्यावया तुलते ना तरी बालक ओबडा बोली वाकडा विका पावली ती चोद करुणी शब्द असतील दोष आहे बरोबर असेल माझ्या श्री महाराज श्री गुरु बाबासाहेब यांचं असतील झालेली सेवा श्री निळामने स्वरूप
सार्थक व्हायला पाहिजे. धक्का न लावता बसायचं नाही. भजन मध्ये उठायचं नाही.
अशा पाच